मातीचे भाजी, डाळ भाजी बनवत आहे. मी पण डाळ भाजी. कोण खाते? तू खाते? हो. खा बरं. खा ना. ओय खा. असलीचे नाही, नकलीचे. नकली जेव का? असलीचा खातेस का तू? मग डाळ भाजी असलीची खाते का? गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळची आता 10 वाजले आहे आणि अशी कडक ऊन निघली आहे. आताच थोडा आराम करून चाय पिऊन मी निघलो घराच्या बाहेर, कारण की मी आता नेत आहे 4 व्हीलर दूर. 10 वाजताच एवढी कडक ऊन आहे, कारण की पावसाचा मोसम आणि ऊन हे सगळं कंबाईन होत आहे. आणि आता गाडी मी दुरुस्तीला नेत आहे, कारण की गाडी थोडासा आवाज येत होता पाचवा. आणि आता दुरुस्त मनोज भाऊकडे लावणार आहे गाडी. आणि AC लावल्या मस्त थोडं बरं वाटतं. मी आता गाडी लावून ठेवली आहे आणि बारक्या आता खोलल थोड्या वेळानं गाडी. बारक्या बरोबर बनवून दे, आवाज नाही आला पाहिजे. मधातच बिघडून जाते, खरखर आवाज येत आहे. आणि आता मी चाललो घरी. भरपूर ऊन आहे आणि गाडी पण आता रस्त्यात लावून ठेवली मी त्या पार्किंगच्या साईडला. बहुत साऱ्या गाड्या तिकडे दुरुस्तीसाठी आलेल्या आणि उन्हाचा तडाखा तर भरपूरच आहे. पैसे कोण दिले? बघ वाजले आता 1:30. आता आपला टाइम झाला रोजच्या नुसार कामाचा. कसं आपल्या टायमाला काम बदलत असते. आता मी चालू बाहेर, भरपूरशी ऊन आहे आता, पण आता कामाला तर जावंच लागेल. घराच्या बाहेर जायची काही इच्छा होत नाही, पण नियमानुसार आपले 1:30 वाजलेले आहेत. आता कंपनीच्या गाडीला गेटच्या बाहेर निघलो. आता सगळेजण तिकडे वाट बघत असते. सकाळचे लगभग 5 वाजले आहे आणि मी फिरण्यासाठी निघलो आहे. मस्त वाटतं एकदम. बरं निसर्ग एकदम फुलून गेला आहे. आपण जाऊ आता जागाच्या तलावाकडे, बघू बरं वाटतं. सकाळी निसर्गाने एवढं आपल्याला भरभरून दिलं. सकाळी उठलं पाहिजे, फिरलं पाहिजे. हा वेगळाच जो सकाळचा अनुभव आहे हा वेगळाच आहे. आणि एवढं असंही वातावरण आहे का बहुत जबरदस्त. रस्त्यानं जा, तिकडे जा आणि मोकळा वातावरण, जंगलात दिसणं सकाळची. मी आता जानाड्याच्या तलावावर पोचलो आहे. एकटाच सोबत कोणी नाही. आणि खूप दिवसाआधी वाराधून आला तर मस्त झाडं पडले आणि इकडे जाण्याचा रस्ता हा झाड पडल्यामुळे तुटला आहे. आणि पूर्ण असा वेली आहे तिथे. आणि इथून असा प्रवास करत करत आपल्याला इकडे बाहेर निघायचं आहे, कारण की झाडचे फांद्या तोडल्या आहेत. आता काही दिवसात हे सगळं साफ होतील आणि रस्ता पण साफ होईल. आणि मागे आपण हा एवढा मोठा झाड, म्हणजे पावसाळा चालू व्हायच्या आधी सगळं वातावरण खराब झाल्यासारखं आहे. टिटवी जोरानं बोंबलत आहे. वर काही असू शकतं. सकाळचा जो वातावरण अनुभवायचा होता तो मला सकाळी मी सकाळीच इकडे आलो 5:30 वाजता. आता आपण वर जाऊन बघूया कसं काय. बघ मी आता तलावावर पोचलो आहे, पण कुठलीही मुवमेंट आपल्याला दिसत नाही. फक्त टिटवीचा आवाज इकडे आहे, बाकी पक्षाचा कुठला आवाज नाही. वाहणारा शांत तलाव, वातावरण एकदम मस्त आहे सकाळचं. आपण योगा करायसाठी पण येऊ शकतो इकडे पारीवर बसून.
एवढा मस्त निवांत, आवाज नाही कुठला, काय नाही, सायलेंट पण आहे आणि कुठला पण एक पृथ्वीच्या व्यतिरिक्त कुठलाही आवाज नाही. असा पूर्ण शांत असं वातावरण आपल्या या जानाड्याच्या तलावात आपल्याला अनुभवायला मिळेल. सध्या आता पावसाळा सुरू झाला, पावसाळा म्हणता नाही, उन्हाळाच आहे अजून, पण शेतीच्या कामाला वेग आलेला आहे. लोकांनी नांगरणी करून ठेवलेली आहे. कोणी कोणी आता पर्यटकाला पण सुरुवात करत आहे आणि असा हा जाणार इथल्या लोकांचा शेतीचा परिसर आहे, भाग आहे. म्हणजे पावसाळ्यात अनुभवता येईल एवढं चांगलं वातावरण इकडं असतं. एक तलाव आहे, इकडे शेती आहे. आम्ही कधी कधी इकडं फिरायला जेव्हा येतो पावसाळ्यात, तेव्हा हे सगळं दृश्य मनाला एकदम विचलित करून टाकतं. म्हणजे निसर्गासोबत जुडलेली ही नाड आणि इथं असलेले प्राणी, हे सगळं वेगळा अनुभव असतो. एकदम मस्त निसर्गाशी जुडलेली हे सगळे गावे आहेत, जंगल आहे, शेती आहे. असं अद्भुत विरंगुळा म्हणजे आपण येऊन बसतो इकडे, त्याचा अनुभव घेत असतो. फक्त फिरण्यासाठी न येता ते अनुभवता आलं पाहिजे असं मला वाटतं. इकडे डॉग दिसत आहे, कोणाला माहिती नाही. भ्रमंती सुरू झाली आहे. जेमतेम किसला घाटवरून जिप्सीचा प्रवास लोकांचा सुरू झाला आहे, जे जंगल सफारीचा आनंद घेत असतात. आत्ताच मला जाणाऱ्याच्या तलावात एक जिप्सी दिसली, ते थांबून आहे तिथे, माहीत नाही त्यांना काय दिसलं तर. पण हा सकाळचा आजचा जो पावसाळ्यातला अनुभव हा वेगळा आहे त्यांच्यासाठी. आपण रोजच आहोत, पण त्यांना वाटतं की काहीतरी आज दिसला पाहिजे, वाघ तरी दिसला पाहिजे. सगळे वाघ बघण्यासाठी येतात. जस्ट आता माझ्यासमोर एक जिप्सी गेली, त्या काठेला तिकडे जिप्सी जात असते अशी फिरत 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 फिरत. आणि आम्ही पण जाणार आहोत जंगल सफारीसाठी. विचार केला रात्री, बघू काहीतरी दिसलं पाहिजे. पण एक कसं त्याच्यात मोबाईल नेता नाहीत आणि आम्ही तर व्हिडिओ शूटिंग केल्याशिवाय राहत नाही. आमच्याकडे तर कॅमेरा नाही, पण कॅमेरा घ्यायची इच्छा आता आहे, कारण की जंगलात जात असताना पूर्ण व्हिडिओ शूट झालं पाहिजे. त्याचा तो अनुभव जो थरार आहे तो जंगलातला तो घेतला पाहिजे. यासाठी आम्ही थोडं थांबलो. पण आता जिप्सी इथून मस्तपैकी राऊंड मारत मारत जात आहे. माहीत नाही अंदर काय आहे. तर सकाळी दातन गेल्याना निंबाचे सर बी करता, मी बी करता. दोघे दाटन करत वाटलं इकडं गाडी दातन हसा ना मस्त. नितीन भाऊ हसत नाही. नितीन भाऊ काही म्हणत असते आम्हाला सकाळी उठल्या असं, म्हणून का मी ग्राउंडवर येणार सोडून दिलं नितीन भाऊमुळं. जाऊ दे, कसे आपले माणसं आहेत ते. आणि नितीन भाऊन गाडी घेतली आहे, वॅगनार पार्टी बिर्टी देणार आहे आणि मला सोबत नेणार आहे गाडी आणायच्या वेळेस. नितीन भाऊ मला न्याल का चालवाले ड्रायव्हर म्हणूनच आहे तुम्ही. ब्रश केल्यानं का ते हे काय करा, म्हणजे काही होत नाही तुम्हाला, मुडव्यात नाही होत, जो फिट येत नाही, दात चांगले राहते. बुवा तिकट कमी टाकलास ना. लगभग दत्तूभाऊकडे नाश्ता करून आलो. हा मित्र मुन्ना जो तिकडे आर्मीत आहे, त्याला पण त्याच्या घरी जाऊन भेट घेतली. तर दुकानात आलो, कारण की अजून कुणी आले नाही, बब्बा पिऊन आले नाही अजून. तर थांबावं लागतं आणि शटर लावायचा आहे थोडाफार. तर गरमी एवढी आहे, बहुत जास्त गरमी आहे अजून. पण पावसाचा मोसम असून हे पुरा घाम चेहरा भाग त्याचा एकदम गेला. आणि थोडा आराम करून संध्याकाळी मित्राला भेटू. त्याला मुन्नाला टाईम नाही भेटतो तुला, आता थोडा वेळ तो कामात होता आणि तो चंद्रपूर पण जाणार. आता मी MIDC टी पॉईंटवरती आलो, कारण की दोन्ही गाड्या आपल्या आता कंपनीत जात आहे. कारण की उन्हाळा बी भरपूर आहे इकडं आणि दोन्ही गाड्या आल्या इकडं. आता मी समोसा खाणार आहे. इकडं गरम गरम मस्त समोसा बनत आहे आणि तळला का नाही माहीत नाही, पण काल मी एक समोसा बनवलं होतं, तो मला खालीच नाही दिला. हा बाल्या तेव्हा आमचा हा बाल्यानं मट्टा, बाल्यामधून मट्टा देशील बरं टाकलात का.
मीठ टाकलंस का नाही? हवा मट्टा बनवता आता मस्त उन्हाळ्याचा मट्टा प्यायला लागते. तू काय पाहिजेस तू त्यासोबत बोलता ना हा मधाचा स्टांग मारते हर वेळी भाऊ. तिकडे समोसे बनवून आहे माझ्या तोंडाला पाणी आला पण बोलतोच कसं बा पोट भरून आहे दबा दबा. ते काव का हे लोणी काढतात ना हा म्हणून लोण्यासारखा दिसते. पहिलंच काढा लागते त्याला काय म्हणतो तू बनवते आम्ही बी बनवतो. पाणी काका हे इकडं आहे इकडे हे बापरे पाणी येण्याची शक्यता आहे म्हणते बोध याच्या पाहिजे सांभाळून राहायची बोध का तिथल्या काड्या चोरलास तू भांडे करचे मला माहित आहे. तो कोणाच्या सध्या आमचं तेल गरम होता इकडे. समोसे बी बनून तयार आहेत एकदम स्वादिष्ट समोसा आहे असा. वातावरण बोलतोच बेकार झाला आहे. माझ्या मित्रांनी मला चाय दिला होता एक ग्रुप चाय जास्त नको पाहिजे म्हटलं मी. हा म्हणते मी सवारून बिवारून पाहिजे म्हणते आणि सूटपाट बूट लावून येतो तेव्हा माझा व्हिडिओ काढ म्हणते. आता सांग काम धंदेवाले माणसं हॉटेलवाला माणूस तो आता काय का सूट बूट राहते. मी असा लंगऱ्यावानी चालू आता मजा वाटते. आता पावसाचा मोसम झालाय बाय बोंबलला रे आता पितो चाय. हा नाही देत सगळेच आहे आपला आकाश धोतो काय तो देते आपल्याला छान छान राहते. आपण कधी मूल ते गडचिरोली प्रवास करत असाल तर मूलच्या MIDC दुकान आहे. दुकानाचं नाव सध्या दिसत नाही मला पण तिथे भोयर म्हटलं तर कोणी पण सांगते तिकडे अवश्य या. वडा बी मस्त राहते. समोसा नाही आवडत पण वडे खातो इकडे सुकावाला. मला मटन गरम गरम समोसा आता एकदम मस्तपैकी तळत आहे. हा आपल्याकडचा मठ्ठा. पावसाचा मोसम झाला आहे आता ढगाळ वातावरण आहे. आता घरी जाऊन मस्तपैकी आराम करतो कारण की कधी पण वारा धुवून येऊ शकते पाऊस येऊ शकते. पावसाचा मोसम झाला आहे. मी बहुत फास्टमध्ये आलो कारण की पाऊस कधी पडतो सांगता नाही. विजाचा कडकडाट ढग झाले आहेत. वातावरण पण झालेलं आहे असा आणि एवढ्या फास्टमध्ये आलो बहुत फास्टमध्ये आलो. पाऊस टेम्परेचर सुरू झाला आहे आणि लोक सगळे आपल्या घरी जात आहे पावसाच्या मोसममुळं कारण की कधी पाऊस एकदम ढग झाले आहेत एकदम